पंच सामना चालू करा ना. पहिला चेंडू डॉट. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चार चेंडू एक धाव. चांगली गोलंदाजी. गोलंदाज संकेताच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना शेवटचा चेंडू. वाईटच्या स्वरूपात. चार धावा जाता नाही ते आता. लास्ट चेंडू. सहा धावा आता आहे.
13 13 13 धावा. 1 ओव्हरची जर समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 13 झालेली आहे. चार धावांसाठी गेलेला आहे चेंडू. चांगल्या प्रकारची फलंदाजी होत आहे असताना इथे उदयच्या माध्यमातून 21 धावा धावफलकावर.
डीजे सोने. चेंडू साठी गेलेला आहे. चांगली गोलंदाजी. ओव्हर समाप्त झालेले आहे. तुमच्या सेवेसाठी आम्ही उपस्थित झालेले आहोत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ ओझरले आयोजित सरपंच चषक 2025.
दुपारचं सत्र सुरू आहे. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी चेंडू चालला अगदी वाईट डिश लॉंगॉनकडे अगदी ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला. आणि पाहता पाहता जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान 2 धावा एक्झिक्यूट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी, कारण की आपण जर पाहिलं तर या क्रिकेटच्या पटलावरती प्रथम फलंदाजी करणारे संघ मात्र जिंकलेले आहेत. त्या अनुषंगाने कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जो मात्र केलाय. आणि या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहू शकता या ॲज अ फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये त्यांनी 13 धावा जमवल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि जबरदस्त सुरुवात उदय आणि राजू यांच्या वतीनं, ज्याप्रमाणे गणेश आणि प्रवीण या दोघा फलंदाजांनी अगदी जबरदस्त सुरुवात केली होती एकता स्पोर्ट घोटसई संघाच्या वतीनं, आणि तो संघ देखील विजय झाला. आणि त्या अनुषंगाने इथे देखील क्रिकेटचे डावपेच ओळखण्यासाठी आपण जर पाहिलं तर अगदी कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघाने देखील तोच निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. इथे अगदी पाहिलं तर बॉटमहँडचा वापर व्ही शेपमध्ये फटका पाहायला भेटले. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडूला कलेक्ट करतायत तिकडे, परंतु फेकी थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला भेटली. आणि त्या अनुषंगाने 2 धावा एकवटल्या गेल्या. 3 षटकानंतर 3 षटकाला फक्त एकच 3 षटक समाप्त झालेली आहेत. आणि आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. धावसंख्या धावफलकावरती आपण विचार करूया. धावसंख्या 43. एक ही गडी न गमवता अगदी जिंदाबाद आहेत कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ. आपल्याला पाहायला भेटलेत. आणि अगदी जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करतायत. आणि राजू देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून देखील 3 चौकार 1 षटकार पाहायला भेटला. स्ट्राईकला आपण पाहू शकता डावखऱ्या हाताचा राजू. चौथ्या षटकासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती जयेश ओव्हर द विकेटने जाईल, कारण की आपण जर पाहिलं तर अगदी डावका फलंदाज ज्या वेळेला येतोय त्यावेळेला अगदी क्षेत्ररक्षणाची डोकेदुखी होत असते. आणि राजूनं ते देखील केलेलं आहे. अगदी त्यासाठी आपण जर पाहिलं तर अगदी पॉईंट आहे. थर्डमॅन ठेवलेला आहे. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर अगदी फाईनला क्षेत्ररक्षक आहे. सामना थांबवा जरा पंच 1 मिनिट. 12वा प्रतिनिधी आहे, त्याचा टी शर्ट वेगळा आहे. कुठला? जरीमरी फळेगाव संघाचा खेळाडू, त्याला आम्ही 2 धावांनी पॅनलाइज करतोय.
2 धावा पॅनल्टीच्या ॲट. धावसंख्या 45 आणि हा बॉल वाईट. धावसंख्या 46. अगदी जबरदस्त जो संघ या ठिकाणी या क्रिकेटच्या पटालावरती प्रथम फलंदाजी करतोय तो अगदी चांगल्या धावा जमवतोय. आणि हा तिसरा संघ असेल कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ जो मात्र धावा जमवतोय. इथे मात्र आपण पाहू शकते अगदी स्लिप पॉइंटमध्ये चेंडू होता. अगदी घरंगळत राहिला त्या ठिकाणी आणि विकेट किपर चेंडूवरती मात्र पोहोचले. अगदी स्वतःला सावरत त्या ठिकाणी विकेट किपर मात्र चेंडूवरती पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जयच्या वतीनं. चांगला बॉल तिकडे अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला आणि अगदी जर आपण पाहिलं तर अगदी चेंडू मात्र वळण घेत असताना आपल्याला पाहायला भेटला. अगदी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी जयेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. आतापर्यंत एकच धाव जयेश मात्र खर्च करतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 13, दुसऱ्याला 17 आणि तिसऱ्याला 14 आणि या षटकामध्ये इथे ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय तिकडे अगदी लॉंग ऑफला. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फंबललेस पाहायला भेटली आणि नक्कीच एकच धाव मात्र त्या ठिकाणी एकवटण्यात आली. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्णपणे उदय आणि राजू या दोघांनी सावध पवित्रा घेतलाय. परंतु आपण जर पाहिलं तर अगदी जयेशनं देखील चांगली गोलंदाजी करतोय आणि हा सावध पवित्रा घेण्यासाठी त्यांना भाग पाडलेला आहे. अगदी दोघा खेळाडूंचा मनामध्ये विचार हेच चालला असेल की अगदी शेवटच्या क्षणाला आपण इतर मात्र टिकून राहूया आणि शेवटच्या षटकामध्ये हणागती प्रहार करूया. फुटलाच बॉल त्या ठिकाणी बॉटमहँडचा वापर केला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे विकेट कॅरी झाली आहे. पहिली विकेट कॅरी होत. आणि कुठंतरी जे मात्र आमंत्रण दिलं होतं या ठिकाणी उदय आणि राजू या दोघांना आणि त्या आमंत्रणावरती तुटून पडले होते उदय आणि राजू आणि कुठंतरी उदयची विकेट घेण्यामध्ये सफलता प्राप्त झाली जयेशला. आणि आता शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती संदीप. भैरवी षटक हानामारीचं हे षटक
स्लॉगरचं हे षटक आपण पाहू शकताय. स्ट्राईकला असेल राजू, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. राऊंड विकेट ओव्हर द विकेटने जातोय संदीप. इथे ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. चेंडू मात्र अगदी गॅप मधून जाईल 4 धावांसाठी. येईल हा चौकार. इथे चांगला बॉल, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटलं. कटाक्ष टाकलं गेलं होतं पंचांकडे. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील अगदी कमबॅक होत असताना जनेमरी फळेगाव संघ आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा कटाक्ष टाकलं गेलं आणि आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता अगदी जबरदस्त गोलंदाजी संदीपच्या वतीनं. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत संदीपच्या वतीनं. पूर्णपणे बीट करून ठेवलेला आहे फलंदाज राजू त्या ठिकाणी आहेत. अगदी साबळा रचण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 57 धावा. इथे पंचांचा इशारा वाईट बॉलचा आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन गडी बाद. आता नवीन फलंदाज किशोर चौथ्या क्रमांकावरती आलाय. कृष्ण केणे यांचं आगमन. या आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण पाहू शकता या चेंडू मात्र अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग ला सरकलाय. बॅटची खालची कडा लागली त्या ठिकाणी. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 58. काय जबरदस्त बेधुंद फलंदाजी होत होती. अगदी आपण पाहिलं तर 3 षटकांचा विचार केला तर, परंतु त्यानंतर अगदी जबरदस्त कमबॅक झालं जरीमरी फळेगाव संघाचं. आणि आता सातत्याने ही कन्सिस्टन्सी देखील त्यांना टिकून ठेवण्याची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. किशोर जो मात्र स्ट्राईक वरती आपण पाहू शकताय. पुढचा बॉल किशोरसाठी. पावलांचा वापर त्या ठिकाणी केला. अगदी बॅकवर्ड पॉइंट वरून कट केलाय. चेंडू चाललाय अगदी वेगानं. थांबेल का त्या ठिकाणी चेंडू? अगदी सीमा लगत चेंडू थांबलाय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तीन धावा इथे मात्र एक्झिक्यूट केल्या. धावसंख्या पुढे चालली. बासष्ट धावा आहेत. या धावांचं नक्कीच पुढील इनिंगमध्ये पाठलाग केला जाईल की संरक्षण केलं जाईल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी स्थिती अशी आहे की नक्कीच जरीमरी फळेगाव संघ देखील कमबॅक करतोय. ज्या पद्धतीने धावांची लयलूट केली जात होती, अगदी आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे मात्र किशोर चेंडूला पाहिलं त्या ठिकाणी, परंतु चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटल्यासारखं दिसतंय. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती
62 धावा जमवल्या आणि 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जरीमरी फळेगाव संघासमोर. त्यानंतर आपण सेकंड राऊंडच्या सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. समालोचन देखील ऐकूया. 63 धावांचं लक्ष आहे आणि काय इथे मात्र आपल्याला पाहायला भेटेल या क्रिकेटच्या पटलावरती. 63 धावांचं लक्ष आहे. कृष्णा दादा या ठिकाणी काय म्हणाल? हॅलो चेक. धावा एकदम चांगली धावसंख्या उभारलेली घोटसी संघाने आणि त्याचा पाठलाग कसा प्रकारे करतील फलेगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या इनिंग मध्ये. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. हॅलो हॅलो चेक चेक. दोन्ही करीन चल त्यांनी काय एवढा जरी मारी झोपसई प्रॉफिट नाही तर करता ना रे पुढे. दोन या लागतील ना मस्त. दोन टेबलला पुरं बस आहेत का टेबल? दोन लावून झालर लावलेला ना. चला वेळ खर्च करू नका विनंती असेल. ट्रॅक पॅन्टला 4 खिसे असो किंवा 5 खिसे असो रंग तोच आहे ब्लॅक. आम्ही देखील सहमत आहोत. खिशाने काही फरक पडत नाहीये परंतु खिसा रिकामा असला की फरक पडतो. आजकालच्या या जगामध्ये रिकाम्या खिशाने काहीच होत नाहीये. बरोबर राजू. जर का खिसा रिकामा असला तर आपले नातेवाईक देखील आपले नाणे कसे पडतात खिशातून तसे आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला सोडून जातात. नक्कीच नक्कीच. आणि कुटुंबदार देखील आपल्यापासून थोडे दूर जात असतात. तर खिसा भरलेला हवा नेहमी. त्यासाठी कामधंद्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानंतरच आपला हाऊस म्हणजे क्रिकेट खेळलं पाहिजे. नक्की क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया कान्होबाई स्पोर्ट घोटसई आणि त्यांच्या अगेन्स्ट जरीमरी फळेगाव या दोन टीममध्ये कशा प्रकारे संघर्षाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला भेटेल. चला दोन्ही संघांचे कर्णधार यापुढील लढत मानिवलीपाडा वर्सेस नालिंबी. सचिन बांधणे अँड कंपनी आणि दिनेश संते अँड कंपनी. टॉस बॉक्समध्ये जोडूया आपण. यापुढील सामना असेल तुमचा. विनंती असेल चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जरीमरी फळेगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवा आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. जरीमरी फळेगाव संघ कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ अगदी जबरदस्त आज बॅटिंग केली परंतु अगदी पाहिलं तर आपण शेवटच्या 2 षटकामध्ये कुठेतरी कमतरता पाहायला भेटली होती. चला फलंदाज पाठवायचे.
सलामीला आलेत. आपण जर पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी झरीमरी फळेगाव संघाच्या वतीनं भावेश आणि जनक ही जोडी आपण पाहू शकताय. तब्बल 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आमच्या समेत जोडलेले आहेत कृष्ण केणे सर. स्कोरिंग पण करतायत, कॉमेंट्री पण त्यांच्या वतीनं ऐकायला मिळेल. आणि तसेच आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती एक चांगले फलंदाज देखील आणि चांगले पंच देखील आहेत. ॲज अ बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. मानवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत मनोज. नक्कीच नालिंबी. मानवली या संघाचे कर्णधार मनोज दादा, या आपलं वेलकम, हार्दिक असं स्वागत. आणि या दरम्यान आपण टॉस करूया. जगदीश पेरगाणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दरम्यान नंदू भांगरे यांचं आगमन, वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत. नालिंबी संघानं टॉस जिंकलाय, गोलंदाजी स्वीकारलेली आहे. गेम स्टार्ट. उदय पहिला चेंडू घेऊन उदय आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफुला वाद. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता भावेशचा आणि पहिल्या चेंडूवरती एसटी उद्वस. गुड बॉलिंग उदय. परंतु चेंडू आणि बॅटचा येथे मात्र संपर्क झाला नाही, कारण की आपण जर पाहिलं तर 63 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी दडपण जे मात्र पाहायला भेटलं फलंदाज प्रमोद भावेच्या बाबतीत तसंच काहीतरी घडलं आणि नवीन फलंदाज प्रमोद एंटर झालाय. नवीन फलंदाज प्रमोद आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकताय त्याला. इथे कमबॅक करावा लागेल प्रमोदला. हो ना, प्रमोदला कमबॅक करावा लागेल आणि आता संघ आपला बॅकफुटला जाईल. उदय षटकातील दुसरा चेंडू घेऊन स्टेप आउट करून खेळलाय, परंतु सर्कल क्लिअर करता आला नाही त्याला. आणि दरम्यान संघाची श्री गणेशा एक धाव. इथं सर्कल नाही तर नक्कीच बाउंड्री क्रॉस करावी लागेल तरच हे भलं मोठं टार्गेट इथे मात्र सेट होऊ शकतं. इथे मात्र फुलटॉस बॉल पाहायला भेटला. हो हो, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक पाठलाग करता अगदी सीमा लगत चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावांपासून रोखू शकणार नाहीये. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 3 आपल्याला पाहायला भेटत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू व ते चांगल्या प्रकारे खेळून काढले फलंदाजांनी. एक धाव त्या चेंडूवरती देखील. धावसंख्या झाली ती धावफलकावरती आपण पाहू शकता. या 4 धावा आहेत. पुढचा बॉल आपण पाहूया. इथे मात्र थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट, अगदी पुढे आले होते त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली मिड विकेटला, त्या ठिकाणी अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावेवरती समाधान मानावे लागेल. 1 धाव 2 धावा यांनी काही फरक पडणार नाही कान्होज स्पोर्ट गोडसे संघाला, कारण की त्यांनी एक भलं मोठं टार्गेट उभं केले 63 धावांचं. 12.5च्या प्रमाणे प्रति ओव्हर रन करायचे आहेत. फलेगाव संघाने त्या धावांचा पाठलाग करायला हवाय, नाहीतर एकतर बॅकफुटला चांगला फटका. ओ हो, फेकून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
कोणत्याही खेळाडूला अगदी लॉलीपॉप सारखा असतो आणि त्या लॉलीपॉपवरती तुटून पडलाय फलंदाज जनक आणि त्यानं हा षटकार ठोकलाय. धावसंख्या पुढे चालली, धावपलकावरती धावा 11 आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि तर आता उर्वरित चेंडू 24 आणि 52 धावांची गरज आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. धावपलकावरती जर आपण पाहिलं तर अजूनही मॅच जिवंत आहे. कृष्ण केने सर. हो 5 षटकांचा सामना असल्यामुळे एखाद दुसरा षटक जर महागडा ठरला तर चांगल्या प्रकारे कमबॅक करू शकतो फलेगाव संघ आणि ते करावंच लागेल. जर घोडसई संघाला परास्त करायचं असलं तर चांगले फटके मारावे लागतील. चांगल्या बॉलवरती जसं चांगलं बॉल असेल त्याला सन्मान द्या, वाईट बॉल असेल त्याचा फायदा घ्या. या गोष्टी केल्यानंतर तुम्ही सहजरित्या टार्गेटपर्यंत जाऊ शकता. पुढचे षटक घेऊन येते ऋतिक. इथे मात्र ऋतिकला आता या ठिकाणी काहीशी विकेट मात्र घ्यावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. कारण की आपण जर पाहिलं तर सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. ऋतिकच्या बाबतीत आपण विचार केला तर बॅटिंग मात्र त्यांनी केली आहे, परंतु फलंदाजी तो कशी करेल हे मात्र देखील आपण पाहूया. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू तिथे पाहायला भेटलाय ऋतिकच्या वतीनं. अगदी जबरदस्त त्या ठिकाणी हा चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला चेंडू आणि अशाच काही चेंडूंची आवश्यकता असेल घोडसई संघाचा आपण विचार केला तर. परंतु टार्गेट जर आपण पाहिलं तर अगदी 43 धावांचं लक्ष आहे, 63 धावांचं लक्ष आहे. परंतु आपण जर पाहिलं तर अगदी एकटा स्पोर्ट घोडसई संघ देखील 82 धावा या स्पर्धेमध्ये अगदी हाय स्कोर आपल्याला पाहायला भेटला आहे. तिकडे आपण पाहू शकता या संधी प्राप्त झाली होती. अगदी आपण जर पाहिलं तर अगदी घरातून निघाला होता त्या ठिकाणी. संधीचं सोनं करता आला नाही राजू याला. थोडी घाई केली राजूनी आणि त्या प्रमोदला परतावं लागलं असतं. चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक. प्रत्येक चेंडू ओहो स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. अशाच फटक्यांची गरज आहे तिथे. अगदी आपण जर पाहिलं तर बॅकअप दिले चेंडू होता, हा पंपूल केला मिड विकेटला. अगदी आपण पाहिलं तर गॅप मधून चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी हा पंपूल केलाय. आता मात्र मिड विकेट सक्रिय झालेल्या चेंडूवरती आलाय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा माणूस त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का, परंतु त्या ठिकाणी धाव मिळालेली आहे. प्रमोद इथे मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी विकेट सॅक्रिफाय करण्याच्या नादात होता. नॉन स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी जनकची विकेट मात्र धोक्यात होती, परंतु इथे धाव मात्र आलेली आहे. सोने पे सुहागा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु अजूनही आपण जर पाहिलं तर काही मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. चेंडू शिल्लक असतील इथे मात्र 19 आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. इथे मात्र ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटले. चेंडू चालले त्या ठिकाणी वाईडिश लॉंगॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक नाही तिथं 2 धावा मात्र एक्झिक्यूट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि याचबरोबर षटक क्रमांक 2 समाप्त झालेला आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. आमचा 10 क्रिकचा ऑपरेटर या ठिकाणी आहे दीपक, जो मात्र चांगल्यापैकी कार्य त्याचं पाहायला भेटत आहे. म्हणून तर युवाईनी लोकांना आवडते. चांगली स्कोरिंग, चांगलं कॅमेरा वर्क आणि टीमवर्क हवं आहे. टीमवर्क असल्यावरती तुम्हाला काही गोष्टी ऑटोमॅटिक सक्सेसफुली होत जातात आणि तो टीमवर्क आपल्याला पाहायला मिळतोय 10 क्रिकला वाहिनीवरती दीपकच्या माध्यमातून. नक्कीच सातत्यानं ते कार्य देखील करणं गरजेचं आहे. आपण पाहताय मित्रांनो, सरपंच चषक 2025 आदरणीय सन्माननीय श्री तुकाराम रामचंद्र फेरगाणे सरपंच जांभूलपाडा त्यांच्या वतीनं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे.
दरम्यान चेंडू इथे शिल्लक असतील 18 आणि जिंकण्याकरिता 44 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती. उदय गोलंदाजी मार्कवरती आपलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर अगदी उदयनं 11 धावा एक गडी बाद केला होता, परंतु आता मात्र दुसरा स्पेल घेऊन येतोय आणि या स्पेलमध्ये तो कशा पद्धतीची कामगिरी करेल हे मात्र नक्कीच पाहण्या दर्शनीय असेल. थोडंसं पावलांचं समीकरण चुकतं या ठिकाणी उदयचं आणि त्या अनुषंगाने पंच विष्णू केने सर डेड बॉल घोषित करत आहेत. तिसरं षटक सुरू आहे प्रगतीपथावरती. इथे लॉप केलाय, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन षटकार. काही जबरदस्त फटका आपण पाहिला तर जनकच्या वतीनं आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत नंदू बाळू भांगरे, आमचे खूप चांगले मित्र, आणि आज देखील ते उपस्थित झालेले आहेत. अगदी आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, परंतु नक्कीच कुठंतरी आपल्या मित्राचे होप्स वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम भांगरे साहेब. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विकेंड एरियामध्ये चेंडू आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव तिथे मात्र मिळेल का, आणि दुसरी धाव देखील एक्झिक्यूट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ देखील आता त्याची बॉडी लँग्वेज आता मात्र या ठिकाणी थरारलेली आहे, चर्चेला उधाण आलेलं आहे. कारण की जसा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामधून मिस होतोय त्यांच्यामध्ये नक्कीच एक ज्वाला निर्माण होत आहे. सामना जिंकायचा आहे, जिंकेल कोण, कान्होबा स्पोर्ट घोटसई संघ की जरीमरी फळेगाव. अजूनही आपण पाहिलं तर सामन्याचं चित्र एक गुप्त चित्रपटाच्या प्रमाणे आहे. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि जिंकण्याकरिता 36 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं. पुढील बॉल, पावलाचा वापर केला त्या ठिकाणी, बॉटममॅनचा भरपूर वापर आहे. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक नाही दुसरी धाव घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी आणि खराब फेकी आपल्याला पाहायला भेटली. चुकांवरती दुरुस्ती करणं फार गरजेचं आहे. कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ धावसंख्या झाली धावपलकावरती 29 आणि जिंकण्याकरिता 15-34 धावांची गरज. 15 मध्ये 34 असं हे समीकरण आपण पाहू शकताय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकता अजून एक झेल सोडली आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडली की मॅच, येणारी वेळ येणारी काळ इथं मात्र नक्कीच ठरवेल. आणि जर का इथे मात्र हा सामना जरीमरी फळेगाव संघाने जिंकला तर कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघाच्या खेळाडूंना पश्चातापाचे अश्रू मैदानाच्या आतमध्ये ओतावे लागतील. आणि या झेलच्या देखील चर्चा संपूर्ण घोटसई गावामध्ये पाहायला भेटतील. संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आता मात्र आपण समीकरणाकडे वळूया. 14 चेंडू आणि 32 ची गरज आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर अगदी आरामात खेळावा असं मात्र खेळाडू कक्षातून होप्स वाढवला जातोय. काहीशे डॉट बॉल या षटकामध्ये जर अजून काही आले तर दडपण वाढू शकतं. उदय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये 11 खर्च केल्या, या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करतोय. खूप महागडा ठरत आहे, परंतु आपण जर पाहिलं तर संधी देखील उपलब्ध करून देत आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला झेल तुम्ही पकडता त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास 100% धुनावत असतो. परंतु कदाचित उदयचा आत्मविश्वास जो आहे तो देखील इथे
वाढत नसावा. टॅप केलाय चेंडू त्या ठिकाणी. थर्ड मॅन रिझनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याची आवश्यकता होती का त्या ठिकाणी, परंतु विकेट किपरने चेंडू मात्र कलेक्ट केलाय आणि चेंडू मात्र स्टँडवरती लावत असताना गडी बाद. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिलें है, और मंजिलें है तो फिर मैं हूं ना गोलंदाज उदय. इथे मात्र सफलता प्राप्त करतोय. संघर्षाची पराकाष्ठ आपण पाहू शकताय. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. टॅप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आता आपण पाहू शकता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 31 आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 32 धावांची गरज आहे. यस डीजे सोन्या. संघ काहीतरी प्लॅनिंग करताना दिसत आहे आणि जनक सुंदर कामगिरी करत आहे. जनकचं विकेट घ्यावी लागेल इथे गोडसे संघाला, अन्यथा तो कर्दनकाळ ठरू शकतो या सामन्यामध्ये. 2 षटकार आणि 3 वेळा दुहेरी धावा घेतले जनक याने. चांगली फलंदाजी करतोय. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे फलिगाव संघाला. आणि आता पाहूया आपण गोडसे संघाकडून हे रन डिफेन्स करण्यासाठी कुठले गोलंदाज वापरले जातील आणि काय रणनीती असेल. ह्या 2 षटकामध्ये आपल्याला सामन्याचा निकाल पाहायला मिळेल. काय म्हणशील राजू? नक्कीच रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण जर पाहिलं तर अगदी 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 16.0ची सरासरी आहे आणि अशा स्थितीमध्ये आता गोलंदाजी चांगली करण्याची आवश्यकता आहे. एखादं षटक जे मात्र डॉट आलं आणि त्या षटकामध्ये विकेटची प्राप्ती झाली आहे आणि 4 या 5 जरी धावा आल्या तरी या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक होऊ शकतोय कान्होबाई स्पोर्ट घोडसई या संघाचा. परंतु आपण पाहू शकता अगदी आपण जर पाहिलं तर 16.0ची सरासरी या क्रिकेटच्या पटलावरती काही जास्त सरासरी म्हटली जात नाहीये. हल्लीच्या युगामध्ये अगदी इम्प्रोवाइज फटके खेळण्यामध्ये हे नवीन खेळाडू तितकेच पटाईत असतात. रफ अँड टफ फलंदाजी करावी लागेल फलेगाव संघाला, खास करून जनकला, कारण की जनक सलामीला आलेला फलंदाज आहे आणि त्याची नजर देखील चेंडूवरती बसलेली आहे आणि जवळपास समोरच हवेचा वेग आहे आणि जनकला जर का जनक याने समोर चेंडू उचलले तर ते षटकारामध्ये परावर्तित होतील. निलेश आलेले 4थं षटक घेऊन घोडसई संघाकडून आणि जनक स्ट्राइकला आहे. ओहो क्या बात है, जनक उड़ा के फेंक दिया है बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए.
आणि आपण पाहू शकता नक्कीच आता या ठिकाणी जनक या सामन्याला मात्र जिंकून देईल का, हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आता जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर विचार केला, इथे मात्र आपण पाहू शकता अगदी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला निलेशाने. थोडंसं प्रेशर, कारण की जनकने पहिल्याच चेंडूवरती 6 रन खेचले होते त्याला. इथे चांगला बॉल अगदी स्वीप करायचा होता त्या ठिकाणी, अगदी ओहो एस्टारवरती फेकण्याचा प्रयत्न केला होता राजू याने. क्रिकेटच्या हे कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, हे तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खसून जाऊ नकोस. आपण पाहू शकता आणि दरम्यान जनक आणि त्याच्या सोबतीला संकेत हे दोघे खचून जात नाहीये कुठल्या प्रकारे. आपण जर पाहिलं तर आता समीकरण इथं आपण पाहूया. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. ओहो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. सामन्यामध्ये इथे मात्र रोमांच, थरार, पदलालिट्य, संघर्ष नाट्य. उर्वरित 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे गावदेवी फलेगाव या संघाला. आणि ओहो उडाया और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. वाटले की चेंडूच्या कानफटीत दिल्यासारखं दिसतंय आणि चेंडू लिंबासारखं दिसतंय. एकदम छोटा चेंडू दिसत होता, कारण की भरपूर उंच गेलेला चेंडू आणि चेंडूचं कलर देखील तसं आहे लिंबासारखं, त्यामुळे तो लिंबासारखा दिसत. राजू सर चांगलं राहिले. आणि नक्कीच अशाच काही फटक्यांची आता मात्र गरज असेल. समीकरण जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. स्विंग अँड मिस. काय जबरदस्त मॅच. कधी झुकतोय कान्होबाई स्पोर्ट घोसई संघाच्या बाजूनं, कधी झुकतोय जरीमरी फळेगाव संघाच्या बाजूने. रोमांचक हा सामना आपल्याला पाहायला भेटत आहे. रोमांच प्लस थरार. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया आपण. 18 धावांची गरज आहे. एक घोटसई संघ विजय झालाय. गणेश आणि कंपनी, गणेश, दिनेश सर, प्रवीण आणि कंपनी ही वाट बघत असेल कुठला संघ येतोय आपल्या समोर. घोटसई संघ येतोय, काटेका मुकाबला होईल यात काही शंका नाही. घोटसई वर्सेस घोटसई मॅच चुरशीच असेल, त्यासाठी मी जेवण करायला सुद्धा गेलो नाही. वारंवार माझी अर्धांगिनी फोन करते, जेवायला यायचं नाही का, जेवायला यायचं नाही का. अरे बाबा जेवण कुठं पलून चाललाय. इकडे घोटसई वर्सेस घोटसई मॅच जर झाली, ती मॅच पाहण्यासाठी मी इथं खास करून थांबलोय. नक्कीच कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भराडीचं वेड रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. वेड रक्तात असल्याशिवाय तुम्हाला मोठं होऊ शकता येत नाहीये. आणि क्रिकेटच्या पटालावरती नक्कीच कृष्ण केडे सर देखील चांगली झेप घेत आहेत, चांगली उभारी घेत आहेत आणि या क्रिकेटनं अनेक समीकरणं बदलवून लावलेली आहेत. आणि नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या विभागामध्ये देखील अगदी उमेश दादा असतील, संजय सुतार असतील आणि स्वतः तुम्ही आहेत. आणि सर्व काही चांगलं मात्र या ठिकाणी या आपल्याला टिटवाला परिसरामध्ये अगदी क्रिकेटच्या वतीनं पाहायला भेटत आहे. हो ना, मी सरांनीच आम्हाला या क्षेत्रामध्ये आणलं, त्यांनीच या गोष्टी शिकवल्या आणि आज आम्ही
आवर्जून सांगतो की उमेश सरांनीच आम्हाला या गोष्टी शिकवल्या आहेत. हो राजू आल्या चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, परंतु झेर होती, झेर कॅरी करता आली नाही. आणि हो भीमर चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. काय होतंय काय नाही. ऑनफिल्ड अंपायरनी नो घोषित केलंय आणि थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला आहे. परंतु स्क्वेअरचा कॅमेरा आपल्याकडे अवेलेबल नाहीये. जर समोरच्या कॅमेऱ्यामधून कव्हर झाला नाही तर ऑनफिल्ड निर्णय जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अगदी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अति तटीचा हा निर्णय आहे. परंतु आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एकच कॅमेरा आहे, त्या अनुषंगाने हे छानचित्र आम्ही टिपू शकणार नाहीये. म्हणून तर नक्कीच आम्ही वारंवार अगदी पहिल्या मॅच पासून सांगत आलेलो आहे की ऑनफिल्ड पंचांनी जो मात्र निर्णय दिला तो मात्र ग्राह्य धरला जाईल. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे गोडसे संघ. गोडसे संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपल्या पर्यंत जो निर्णय असेल तो आपण पोहोचवू. राजू थोडासा प्रेशरमध्ये होता आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती, परंतु पहिला चेंडू भीमर हाताळला आहे. भीमर आहे की नाही 6 निशा करू व आपल्यापर्यंत निर्णय पोचू. जर भीमर असला तर 3 धावा येतील. उर्वरित 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. आणि ऑनफिल्ड पंचांनी जो निर्णय दिला आहे तोच ग्राह्य धरला जाईल. थर्ड अंपायर करून भीमर चेंडू आणि यापुढील चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच विष्णू केने सर यांना मात्र आव्हान दिलं होतं, परंतु अगदी जबरदस्त नजर स्प्राईट जिथे क्लिअर आहे. ओ लोअरफुल टॉस बॉल, चांगला फटका त्या ठिकाणी. ओहो अगदी शरीरानं चेंडू अडवला त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला, परंतु धावा मात्र रोखू शकणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. अगदी आपण जर पाहिलं तर फटका त्या ठिकाणी अगदी जबरदस्त खेचला होता जनकनं, परंतु अगदी आपण पाहिलं तर थोडासा नाराज देखील झाला, कारण की अगदी वाईडिश लॉंग ऑनला अगदी शरीराच्या सायने तिथे मात्र चेंडू अडवला गेला. आणि आता 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकता 1 धाव शॉट 1 शॉट दिलेले स्क्वेअरच्या पंचांनी. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी ही स्थिती निर्माण झालेली आहे. कोण जिंकेल? मॅच जिंकेल कोण? कानोबाई स्पोर्ट घोटसई की मॅच जिंकेल कोण झरीमरी फळेगाव? क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र, क्रिकेटची हे रणधुमाळी आपल्याला पाहायला भेटत आहे. 1 शॉट दिलेले अंपायरांनी आणि स्क्वेअरचे अंपायर आहेत प्रमोद फिरगाणे. आणि पंच हे इक्वल असतात, कधी लक्षात ठेवा. कोणाची बाजू मारण्यासाठी पंच तिथं मैदानामध्ये जात नसतात. राजू हो जबरदस्त फटका या ठिकाणी. अप्रतिम शॉट. चेंडू मात्र थांबणार नाही. 4 उर्वरित 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अगदी जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र आकाशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं.
एक धाव मात्र कंप्लीट केली होती, परंतु दुसऱ्या धावेवरती इथे मात्र विकेटची प्राप्ती झाली. आणि आता मात्र आपण पाहू शकता समीकरण जर आपण पाहिलं तर 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल येणं फार गरजेचं असेल कृष्णकेने सर. एखादा चेंडू डॉट जर आला तर फरेगाव संघावरती दबाव निर्माण होईल आणि एखादा चेंडूवरती जर षटकार किंवा चौकार आला तर गोडसे संघावरती दबाव निर्माण होईल. दोन्ही संघ आणि हा चेंडू खूप निर्णायक असेल राजूचा. इकडे जनक ॲट जवळजवळ सलामीला आलेला फलंदाज आहे आणि जनक याची नजर चेंडूवरती खूप चांगली बसलेली आहे. बघूया राजू तू जनक. ओ हो खूप सुंदर चेंडू, सुंदर हाताळलेला चेंडू. ओ आणि 4 धावांसाठी गुड शॉट, चौकार. कधी सामना गोडसे बाजूच्या संघाच्या बाजूने धावतोय तर कधी फलेगाव संघाच्या बाजूने. काय चाललंय, काय घडेल काय नाही, हे उर्वरित 2 चेंडू आपल्याला निर्णायक ठरतील. नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी दोन्ही संघ अगदी जबरदस्त क्रिकेट मात्र त्यांच्या वतीनं पाहायला भेटला. परंतु ही मॅच जो जिंकेल विजय मात्र इथं आपण या स्पर्धेचा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की अगदी जबरदस्त अगदी सकाळपासून आपल्याला एकापेक्षा एक मॅचेस पाहायला भेटले. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये जवळजवळ जनक 38 धावांवरती खेळतोय आणि उर्वरित 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. 16/40 या संख्येवरती जनक खेळत आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. राजू कशा प्रकारे 2 चेंडू हाताळेल याकडे संपूर्ण गोडसई संघाचं व संपूर्ण गोडसई गावाचं लक्ष आहे. गणेश देखील बाहेरून सांगतात वाईडला खेळव, परंतु राजू याचं काही लक्ष नाही आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. सामना एकदम चुरशीचा झालाय. काय होईल काय नाही. हो हो खोलवर टप्प्याचा चेंडू. दबाव 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 फलेगाव संघावरती दबाव आलेला आहे आणि एका चेंडूमध्ये गोल्डून षटकाराची गरज. जनक हा कारनामा करेल का किंवा राजू हा चेंडू डॉट टाकेल. दरम्यान ड्रिंक्सची मागणी केली आहे फलंदाजाने जनक याने. सलामीला आलेला फलंदाज आहे. भरपूर धावा घेतलेले आहेत त्यांनी पळून, त्यामुळे थोडेसे गळा त्याचा सुकलेला असेल, त्यामुळे पाण्याची मागणी. फुरकान पावले यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ते लाईव्ह ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्यामुळे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चालू करता का पाणी पाहिजे? हे पाणी दे. एका चेंडूमध्ये गोल्डन षटकार हवाय. संपूर्ण घोटसई संघ देखील उभा राहिला आहे. एकता स्पोर्ट घोटसई खूप सामना एन्जॉय करतात. त्यांना वाटत असेल आपला संघ जिंकावा, परंतु तेवढाच तुल्यबल संघ आहे फलेगाव. चांगली चुरस निर्माण झालेली आहे. फायनलचे फायनल कशी असावी तर अशी असावी. तर नक्कीच कुणाच्या डोक्यावरती, कुणाच्या कमरेवरती, कुणाच्या चेंडू फेकून दिलाय का मात्र पाहावे लागेल त्या ठिकाणी. अगदी विकेंड एरियामध्ये चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने कलेक्ट केला आणि पाहता पाहता सामना इथे मात्र जिंकलेला आहे. आणि या दरम्यान गोडसे संघ विजय प्राप्त करतोय. विजय संघाचे हार्दिक स्वागत 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 व हरले संघाचे कौतुक. थोड्या फरकाने फलेगाव संघ इथे परास्त झालेला आहे आणि यापुढील लढत आपण पाहूया. मानिवली वर्सेस नालिंबी. नालिंबी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडले, तर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या कुठल्याही प्रकारचा. यापुढील सर्व सामने 4 षटकांचे असतील. हे सर्व संघांनी नोंद घ्यायचे. गोडसे वर्सेस गोडसई. आता तर माझी भूक लागलेली ती सुद्धा बंद झाली. भूक उडालेली आहे कारण की चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
उदय अँड कंपनी, गणेश अँड कंपनी